हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आहे व्हॅलेंटाईन डे. 14 फेब्रुवारी आहे आणि व्हॅलेंटाईन डे आहे आज. तर आज लकीली व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सॅटरडे आला आहे. कदाचित आधी आला असेल सॅटरडे संडे, पण यावेळेला आलाय सॅटरडे. सुट्टी आहे आज, अहोंना पण आहे, रोहितला पण आज सुट्टी आहे सेकंड सॅटरडे असल्यामुळे. तर आम्ही चाललो आहे बाहेर. व्हॅलेंटाईन डेला आजपर्यंत गेल्या एवढ्या 11 वर्षात कधीच आम्ही व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केलेला नाही आहे, कधीच नाही आहे. पण आज माहीत नाही कसं काय, सुट्टी पण होती आणि आज उठल्याच अहोच म्हटले की आपण आज बाहेर जाऊया, घरी काहीही करू नको, आज व्हॅलेंटाईन डे आहे तर तुला आराम देतो, बाहेर जाऊया. असं काही नाही की फूल दिलं आहे आणि किंवा असं काही नाही आहे. फक्त बाहेर आम्ही जेवायला जातो आहे. त्यातल्या त्यात आधी दवाखान्यात जाऊ चेकअपसाठी माझ्या. तर म्हणजे नाकासाठी सर्दी जे झालं आहे ना त्यासाठी जायचं आहे, कारण आज अगेन मला सर्दी झालेली आहे. तर दवाखान्यात जाऊ चेकअपसाठी आणि मग त्यानंतर आम्ही पुढं कुठं जायचं ते बघू. विशेष असं काही नाही आहे. आधी बऱ्याचदा ठरवलं कुठं जायचं काही ठरत नव्हतं, कळत नव्हतं. मग एक ठिकाण सुचवलं, आधीही तिथं गेलो आहे आम्ही, बऱ्याचदा तिथं जातो. तर यावेळेला रोहितची इच्छा होती म्हणून तिथं चाललो आहे. तर चला आज व्हॅलेंटाईन डे स्पेशल बाहेर जाऊन येऊ, तेवढंच जेवणापुरता. आणि अहो म्हटलेत की बाहेर जाऊया, तर मग कसं नाही म्हणणार ना, शक्यच नाही. बाहेर जर जायला म्हणतायत तर म्हटलं चला आज बाहेर जाऊया. तर आता तयारी वगैरे झाली आहे. छान असा ड्रेस घातला आहे, वन पीस घातला आहे. हे आधीच बाहेर गेलेत वाटतं, खाताना बोलली होती खाली जा, तर ते गेलेत खाली. आणि मी आर्ट अँड क्राफ्टच्या बऱ्याच हे तयार केलं आहे गेल्या मागच्या 8 दिवसात. तर तुम्हाला म्हटली होती की दाखवेल, पण दाखवण्याचं हेच नाही झालं, दाखवलंच नाही. तर दाखवते. तर हे तुम्ही आधीचं बघितलंच असणार की हे वेलकमचं मी बनवलं होतं. त्यानंतर हे जे आजूबाजूला आहेत ना ते एलिफंट बनवले, जे की फ्लिपकार्टवर हे ॲज अ सेम असंच आहे. हे जे वेलकम आहे ना ते पण फ्लिपकार्टवरच्या याच्यावरच बनवून बघितलं होतं आणि तसंच बनवलं आहे. तसेच हे एलिफंट पण फ्लिपकार्टवर आहेत. तर ती डिझाईन घेऊन मी बनवलं आहे. फक्त एवढं आहे त्याच्यावर ना शुभ लाभ लिहिलं आहे एलिफंटवर आणि त्याच्याखाली ना लटकन सोडले असे आहेत. तर त्याच पद्धतीनं मी हे एलिफंट पण बनवलं आहे आणि एंट्रन्सला लावलेले आहेत. आणि त्यानंतर हे जे फिश आहेत ना हे पण लावले आणि ही फ्रेम पण लावली. ही बऱ्याच दिवस म्हणजे 2 वर्ष ना अशीच पडून होती, लावली नव्हती वॉलला. आम्ही अशीच पलंगात ठेवलेली होती, पण नंतर दिसली तर म्हटलं चला आहे तर लावली पाहिजे, म्हणून मग यावेळेला मी ती वॉलवर लावली आहे. आणि त्याच्या आजूबाजूलाच हे फिश पण लावलेली. तर हे फिश पण सेम मी फ्लिपकार्टवर जसे आहेत तसेच बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कार्डबोर्ड जसं असतं ना त्यानुसार कार्डबोर्डच्या याच्यानं बनवलेत आणि त्याला कलर वगैरे केलेत. तर हे फिश पण सेम आणि त्याच्याखाली असे लटकन आहेत, जे की माझ्याकडे आता सध्या अवेलेबल नव्हतं म्हणून असंच लावलं आहे. त्यानंतर खाली असे लटकन लावले ना तर अजून छान वाटतील. आणि इकडच्या वॉलवर पण वेलकम टू अवर होमचं जे असतं ना त्या याचं लावलेलं आहे. आणि हे पण सेम तसंच. आणि हे मी यूट्यूबवर बघितलं होतं. तर कृष्णा छान वाटलं मला ते बघितल्यावर. तर म्हटलं चला आपल्याकडे आहे क्रिएटिव्हिटी तर आपण करू शकतो. तर सेम अशी बासुरी बनवली, जी की मी न्यूजपेपरपासून बनवलं आहे आणि मागचं जे आहे ते कार्डबोर्डपासून. तर असं कृष्णा बनवलेला आहे आणि टी व्हीच्या एक्झॅक्टवरती लावलं आहे हे दोघं, एक तिकडे आणि हे इकडं. आणि किचनच्या वॉलचं तर तुम्ही बघितलंच असणार, जे की कलरिंग केलं होतं. आणि छान छान असे किचनचे असे हे पण मी फ्लिपकार्टवर जसं होतं तसं बनवलं आहे. त्यांचं कदाचित फर्निचरचं आपल्या प्लाय वगैरे त्याच्यापासून असेल, मी कार्डबोर्डपासून सगळं बनवलं आहे. आणि हे कलरिंग तर तुम्ही बघितलंच आहे.
तर हे सगळं मी बनवलं होतं गेल्या मागच्या 4-5 दिवसात आणि स्टिचिंगचं काम पण सुरू आहे. तर ब्लॉग पण असे बनवले जात नाही कारण रोज रोज त्यामध्ये असं काय दाखवणार म्हणून मग ते होत नाही. तर चलो आता पहिले बाहेर जाऊ. रोनित आणि अहो खाली जाऊन उभे आहेत. आज व्हॅलेंटाईन आहे आणि विशेष असं काही नाही. आम्ही फक्त चाललो होतो बाहेर जेवायला. तर सकाळी उठल्यावर अहोंचं असं होतं की आज नको काही करायला, आपण बाहेरच जाऊ. तर आम्ही फक्त बाहेर जेवायला चाललो होतो, बाकी विशेष असं काही नव्हतं. तर रोहितला पण सुट्टी होती आणि बरीच कामंही होती. म्हणजे आज ना जरा हॉस्पिटलला पण जायचं होतं, दवाखान्यात. जो सर्दीचा त्रास होतो ना, तर डॉक्टरांनी काही टेस्ट सांगितल्या होत्या. तर त्या टेस्ट करण्यासाठी आम्ही आज दवाखान्यात आलेलो होतो. तर इथं टेस्ट करून घेऊ. बाहेर जेवायला जाण्यापूर्वी टेस्ट करून घेते. आणि असंही मी आज खाल्लेलं वगैरे पण नव्हतं, काही नाश्ता वगैरे पण केलेला नव्हता. तर त्याआधीच ज्या टेस्ट करायच्या आहेत त्या करून घेऊ म्हणून सगळ्यात पहिले आम्ही बाहेर जेवायला जाण्याआधी इथे आलो होतो टेस्ट वगैरे करायला. तर इथे ब्लड टेस्ट करायची होती आणि ब्लड घेणार होत्या. तर लांबूनच रोनितनं माझा हा व्हिडिओ केला होता ब्लड घेतानाचा. आणि ब्लड घेतल्यावर हाताला मला खूप पेन झालं होतं. म्हणजे बऱ्याच वेळ ना तो हातही माझा दुखत होता. कारण या वर्षात 2-3 वेळा जवळ-जवळ ब्लड टेस्ट झाल्यात माझ्या. कारण डॉक्टरांकडे गेलं की ते नवीन काही ना काही करायला सांगतात. आधी एकदा केलं होतं, आताही केलं. निघत काही नाही, पण मनाचं समाधान आता डॉक्टर म्हणतायत म्हटल्यावर करून घेणं मस्ट असतं. म्हणून मग इथे ब्लड टेस्ट वेगळ्या वेगळ्या होत्या. आधी वेगळ्या केल्या होत्या, आता डॉक्टरांनी वेगळ्या सांगितल्या होत्या, तर त्या करून घेत होतो. चल. तर टेस्ट वगैरे करून झाल्या होत्या आणि त्यानंतर आलो होतो आम्ही मॉलला. तर इथं मॉलला ना आधीही अहोंच्या बड्डेच्या वेळेस आम्हाला यायचं होतं. JK हॉटेल आहे, मेड इन नाव मला आता एवढं आठवत नाही आहे. तर तिथे आलो होतो. मेड मेड फू असं काहीतरी आहे. तर तिथे आलो होतो. सीझन मॉल आहे हे आणि सीझन मॉलला आलं होतं. तर अहोंनी आम्हाला फ्रंट गेटलाच उतरवून दिलं. ते म्हटले गाड्या पार्किंगला मी गाडी लावतो, मी येतो, तोपर्यंत तुम्ही जाऊन तिथे थांबा. तर आम्ही मेन गेटनेच एंट्री केली होती रोनितने मी. आणि सुरुवातीला आम्ही छान असे फोटोही काढले, बरेच फोटो काढले रोनित आणि मी. तर त्यानंतर इथे आलो होतो आम्ही हॉटेलला, जे की आम्ही आधी एकदा येऊन गेलेलो आहे पहिले पण. पण सुचत नव्हतं कुठं जायचं, काय जायचं. प्लॅनिंग असं काही नव्हता. अचानक झोपेतून उठलो, तयारी वगैरे केली आणि अहो म्हटले की जाऊया. तर म्हटलं चला जाऊया. मग ठरत नव्हतं कुठं जायचं कुठं जायचं. तर मग हे लक्षात आलं आणि हे रोनितला खूप आवडतं. हे हॉटेल जे आहे ते मेड फायर नेशन नाव आहे त्याचं. तर मेड फायर नेशन जे सीझन मॉलला आहे आणि इथे अनलिमिटेड असतं. एंट्रीलाच कुपन वगैरे घ्यावं लागतं तिथे. आणि नूडल्स, पास्ता याचे प्रकार, पिझ्झा वगैरे हे खूप असतं ना, म्हणून रोनितला हे खूप आवडतं. जेव्हाही म्हटलं हॉटेलला जायचं तर रोनितला हेच आवडतं. तर आम्ही आधी येऊन गेलो होतो आणि अहो ही पार्किंग करून गाडी पार्क करून मग आले होते. आणि रोनीचं इथं जसं मजा वगैरे करणं सुरू होतं, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, इकडे फिरू, तिकडे फिरू. तर इथे ना आधीच आपल्याला हातात बँड वगैरे घालून देतात म्हणजे एंट्री करताना. आणि आत जाऊन पेमेंट वगैरे करायचं असतं आणि बऱ्याच प्रकारचे इथे फूड असतात. म्हणजे जे आपल्याला भाजी चपाती जर खायची असली ना, पनीर म्हणा किंवा अदर तेही असतं. सँडविच असतो, डोसा असतो, नूडल्सचे भरपूर प्रकार असतात, पाणीपुरी असते, ड्रिंक असते, पिझ्झा असतो. ड्रिंक म्हणजे सॉफ्ट ड्रिंक वगैरे असतात. आणि आज व्हॅलेंटाईन होतं तर त्यांनी त्यांच्याकडनं कार्ड दिलं होतं व्हॅलेंटाईन डेचं आणि एक कॅडबरी पण दिली होती.
तर मी या व्लॉगमध्ये ना आतलं काही दाखवलं नव्हतं. आतमध्ये जे स्टॉल वगैरे लावलेले असतात ना, ते काय दाखवलं नव्हतं. कारण मी मागच्या वेळेला आले होते ना, त्यावेळचा व्लॉग जो आहे, त्यामध्ये मी सगळ्या प्रकारचं दाखवलेलं होतं, की कसं असतं आतमध्ये. तर यावेळेला मी आतलं काही दाखवलं नव्हतं. आणि इथे चॉकलेट पिझ्झा पण यावेळेला होता. कारण असं की व्हॅलेंटाईन होता म्हणून आजच्या दिवशी स्पेशली त्यांनी चॉकलेटचा पिझ्झाही ठेवला होता. आणि खूप छान होता चॉकलेट पिझ्झा. मोस्टली मला चॉकलेट केक वगैरे असलं काही आवडत नाही, पण पिझ्झा छान होता. तर छान असं जेवण वगैरे झाल्यावर नोनीताई खूप हॅपी होता. आणि त्यानंतर मग जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेला ना त्यांच्याकडनं आईस्क्रीम पण असते. बाहेर येतानाच आईस्क्रीम मिळते, आतमध्ये मिळत नसते. तर बाहेर निघताना आईस्क्रीम रोनीत आणि अहोनी घेतली होती, मी नव्हती घेतली. कारण दवाखान्यातनंच जाऊन आलो होतो, सगळ्या टेस्ट करून आलो होतो आणि परत आईस्क्रीम खाऊन सर्दीला आमंत्रण देणं ते काही योग्य नाही. म्हणून मग मी आईस्क्रीम खाल्ली नाही, दोघांनीच आईस्क्रीम खाल्ली. मॉलमध्ये बऱ्याच वेळ आम्ही फिरलो आणि फिरून झाल्यानंतर मग आता आम्ही चाललो होतो घरी. आणि तिथे ना तिथे बलूनही होता रेड कलरचा. तर रोनित तो बलून आहे ना सारखा सोबत घेऊन फिरत होता. आणि हे जे बाहेर आहे ना प्ले एरिया वगैरे, तर रोनीचं असं होतं की मी माझ्या बड्डेला इथे येणार, तर मला या ठिकाणी सगळ्या पाळण्यांमध्ये बसायचं आहे, असं रोनीचं होतं. तर घरी आलो आम्ही आणि घरी आल्यानंतर ना छान एवढं दाबून जेवल्यानंतर कोणाला झोप येणार नाही. तर छान असं मी बऱ्याच वेळ झोपलो, उठलो, टीव्ही बघितली. रोनित त्याचा खेळून आला आणि अगेन रात्री काय स्वयंपाक करायचा. फार जास्त भूकही नव्हती, थोडंसंच काहीतरी खायचं होतं. बाहेरही जायचं नव्हतं, चपाती खायची नव्हती. मग म्हटलं करायचं काय, म्हणून मग थोडंसं असं पिठलं भात लावलं होतं, थोडंसं पिठलं आणि थोडंसं भात. रोनितलाही आवडतं, तर म्हटलं चला सगळ्यात सोपंही आहे, पटकनही होईल. तर पिठलं भात बनवलं होतं आज जेवणामध्ये रात्रीच्या. आणि जेवण करून झाल्यानंतर मग छान असं जेवण वगैरे झालं, पिठलं भात वगैरे खाल्लं तिघांनी मिळून. आणि घरातल्या घरात उद्या दुसऱ्या दिवशी सुट्टी होती, कारण आज शनिवार होता, दुसऱ्या दिवशी रविवार होता. तर म्हटलं चला सुट्टी आहे तर उशिरा झोपलं तर काही हरकत नाही, म्हणून मग रात्री आम्ही उशिरा झोपलो होतो. गेम खेळत बसलो. जे 2 गेम नवीन आणले होते रोनीसाठी, तर ते गेम असे आहेत की सगळ्यांनी सोबत मिळून खेळले ना तर जास्त मजा येते. आणि हे आम्ही याचसाठी घेतलं होतं की रोनितला ना सारखं सुट्टी असली की मी काय करू, मी काय करू हा प्रश्न नेहमीच असतो, की मी आता काय करणार, मी काय करू. म्हणून मग आम्ही हे गेम आणले होते की त्याच्याबरोबर आम्हाला खेळता येईल. तर हा झिंगा म्हणून आहे. तर मजा येते यामध्ये, पण खूप मजा आली. आम्ही बऱ्याच वेळ हा गेम खेळलो. ब्लॉक्स काढायचे असतात, जो नंबर येतो ना तो ब्लॉक काढायचा असतो. आणि जर ती बिल्डिंग जी पडली तर तो हरला, असं हा गेम असतो. आणि खूप मजा आली आम्हाला खेळायला. मध्येच बाहेर चालले गेले होते, तर सोसायटीचं काम होतं म्हणून. तर रोनित आणि मी, आणि रोनितनंही खूप छान पद्धतीने खेळला. म्हणजे जेव्हा ते ब्लॉक्स वगैरे काढत होतं ना, आम्हाला असं वाटायचं की हा नक्की पाडणार, नक्की पाडणार, पण नाही, रोनितनं खूप छान असा गेम खेळला. दोघं हात नको लावू, तू तर पाडून टाकशील. येते माझे. सेवन. कुठे 14 कुठे हा नाही, हा 41 आहे, हा 14. कुठे मम्मी तर फसली.
निघाला. तर आता काढा 24. आता तर नक्कीच होणार आहे. मी निघते. काय करू? तिथे बघ. असं पकडायचं नाही. ए मग तुम्ही पकडलेला. पण इतकं पण नाही डायरेक्ट दोघं हातांनी. असं नाही पकडायचं काही. पडलं पडलं. तू तुझं नेहमी. हाय ना. झूम नको करू तू झूम करतो. लांबून घे रे, लांबून घे. आणि तो 32 आहे. नाही ना, 30 लांब. तू लांब नाही घे ना, तू कुठं दाखवतोय? हा ते का? तुला काय वाटलं? ओ मम्मी पडू शकतं ते. पडणार आहे ते. हे खरं तर या गेमला ना एकाच हाताने काढायचं असतं, पण रोनी लहान होता म्हणून आम्ही अलाव केलं होतं दोन्ही हात जे आहे ते यूज करायला. आणि आमच्या विचारापेक्षाही त्यानं जास्त छान खेळलं होतं. एकदम व्यवस्थित, जरी खालचा ब्लॉक होता तरी पण छान असं व्यवस्थित तो काढत होता. पप्पा तर पाडणार आहे. हे असं काय रचलंय? रचलं नाहीये ते, पडलंय खेळता खेळता. रचून झालंय ते. हे एवढे क्यूब्स निघून झाले. तेव्हा केवढे क्यूब्स जमा झाले. क्यूब्स नाही येते. पप्पाला की एक बी पडला म्हणजे आउट. आउट आहे. हा, एक जरी पडलं तरी आउट आहे. ए बाबा, का तर पडणार पडून. हे थोडं चिकन पाय. पडलं पप्पा. पप्पा आउट झाले. आता पप्पा ठेव. काय ठेव? शेवटी गेम आमचा कंप्लीट झाला होता, कारण अहोंकडनं ते पडलं होतं. आणि त्यानंतर ना हे ब्लॉक्स आम्ही म्हणजे झालं होतं आमचं खेळून, पण रोनीतला ना घर बनवायचं होतं. बघा, वाजले होते 10:30, 11:45 झाले होते जवळजवळ, आणि तरीही आमचं गेम खेळणं सुरूच होतं. आणि आता रोनीतला याच्यापासून ना घर बनवायचं होतं, तर त्याच्यासोबत ना आम्हीही मजा करत होतो, एन्जॉय करत होतो. म्हणजे त्यानं सुरुवात केली घर बनवायला, आणि त्यानंतर मग हेही बनवायला लागले, मीही बनवायला लागली घर. तर तिघांना आहे ना खूप अशी मजा येत होती गेम वगैरे खेळायला. यानंतर आम्ही जो मेमरी चेस आहे, जो कलरचा आहे, तोही गेम खेळलो होतो. म्हणजे आमचा आज व्हॅलेंटाईन होता ना, असाच छान बाहेर गेलो, जेवण केलं, घरी आल्यावर झोपही काढली, टी व्ही बघितली, आणि त्यानंतर गेमही खेळले. आणि असं करता करता आजचा दिवस जो आहे तो कंप्लीट झाला. तर आजचा व्लॉग जो आहे तो इथेच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. राहू दे. ही माझी गाडी. झालं, चला उचला, गोळा करा. माझ्या